नमस्कार, जय हिंद. आजचा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना ग्रुप डी ची एक्झाम तर द्यायची आहे, सायन्सचा अभ्यास तर करायचा आहे, पण नेमकं फिजिक्स, केमिस्ट्री की बायो मधून अभ्यास करावा हे समजतच नाहीये. कारण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो प्रत्येकामध्ये 10-10 चॅप्टर आहे आणि 25 मार्कासाठी नेमका आपण किती अभ्यास करावा, त्यासाठी आपण हा व्हिडिओ आणलेला आहे. तर बघा, सायन्समध्ये तुम्हाला 3 सब्जेक्ट असतात, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, आणि ग्रुप डी साठी सायन्सचे मार्क्स हे 25 असतात. मग 25 पैकी 25 मार्क्स आपल्याला मिळवायचे आहे, तर आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यामध्ये आपल्याला समजलेलं आहे की कोणत्या टॉपिकला नेमकं किती प्रश्न विचारले जातात. त्यानुसार बघा, फिजिक्सला 8 क्वेश्चन, केमिस्ट्रीला 10 प्रश्न आणि बायोलॉजीला 7 प्रश्न, अशा पद्धतीचे 25 प्रश्न तुम्हाला गेल्या पेपरमध्ये विचारले गेलेले आहे. असं नाहीये की हे कन्फर्मच आहे आणि असेच येणार आहे. कधी कधी बायोचं वेटेज इथे वाढतं, बायोलॉजीला 10-10 प्रश्न विचारले जातात. पण जेव्हा आता तुम्ही जे एक्झाम दिलेले आहे ग्रुप डी चे, त्यामध्ये थोडा पॅटर्न चेंज झाला होता आणि नंतरच्या एक्झाम मध्ये तुम्हाला केमिस्ट्रीचे केमिकल रिएक्शन वगैरे जास्त विचारले जात होते. त्यानुसार आपण हा व्हिडिओ आणलेला आहे. पण बायोलॉजीचे सुद्धा तुम्ही 10 क्वेश्चनच पकडायचे आहे. ठीक आहे. सो हा सगळा अभ्यास व्यवस्थित करण्यासाठी टिक्कर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम युट्यूब चॅनलवर आपण दररोज सामान्य विज्ञानाचे 10 वाजता लाईव्ह क्लास घेतो. ते लेक्चर अटेंड करा, त्यामध्ये नक्कीच तुमचा 40 to 50% सिलेबस कव्हर होतो. अशा व्हिडिओसाठी टिक्कर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.